लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 रुपये कपातीच्या निर्णयाला विरोध पाहायला मिळते। डिघोळ येथे निर्णयाची होळी करत निषेध नोंदवण्यात आला, तर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणी नोटिसांचीही होळी करण्यात आली। अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील मंत्री समितीनं महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटनी 15 रुपये कापून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यातले 10 रुपये सरकारकडे राहणार आहेत आणि 5 रुपये पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत। म्हणजे कापून घेतल्यात सुद्धा 70% पैसे सरकारकडेच राहणार। म्हणजे एक प्रकारे दलाली सरकारची 70% झालेली आहे आणि असले धंदे करू नयेत हा जो शासन निर्णय झालेला आहे त्याची होळी आज आम्ही केलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019ला जो शासन निर्णय केलेला होता तोच शासन निर्णय 2025च्या या अतिवृष्टीच्या बाबतीत करावा, कारण 2019 पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान यावर्षी झालेलं आहे आणि तो शासन निर्णय केला तर काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। जी काय मदत करायची आहे ती दिवाळीपूर्वीच करावी लागेल। ती जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि कुठल्याच सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।